नागपुर में मीडिया से बातचीत करते हुए कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कहा है कि जिन नेताओं ने पार्टी बदली है, उद्धव ठाकरे उन्हीं क्षेत्रों का दौरा कर रहे हैं और वहां जनता की भावना स्पष्ट दिखाई दे रही है। उन्होंने कहा है कि महाराष्ट्र की जनता अब केवल फोटो और राजनीतिक संदेशों की राजनीति से ऊब चुकी है। वडेट्टीवार का कहना था कि यदि कोई जनप्रतिनिधि किसी दल के चुनाव चिन्ह पर जीतने के बाद पार्टी बदलता है तो उसे पहले अपने पद से इस्तीफा देना चाहिए। उन्होंने आरोप लगाया कि विरोधियों को समाप्त करने की राजनीतिक लोकतंत्र के लिए चिंताजनक है। साथ ही उन्होंने विश्वास जताया है कि शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे को जनता का समर्थन मिल रहा है और पार्टी फिर मजबूती से खड़ी होगी। मुख्यमंत्री और उद्धव ठाकरे की एक साथ विमान यात्रा को उन्होंने महज सहयोग बताया। नाही, उद्धवजी आता ज्या लोकांनी पक्ष बदलला त्या लोकांच्या मतदारसंघात ते जात आहेत आणि जनतेचा कौल काय आहे। खरं तर या सगळ्या महाराष्ट्रामध्ये या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली आहे। जनतेमध्ये प्रचंड राग आहे। ज्या चिन्हावर निवडून आल्यानंतर तुम्हाला पक्ष जर सोडायचा आहे तर राजीनामा देऊन जा। तुमच्यात नमक असेल तर तुम्हाला कोणालाही जायला लोकशाहीमध्ये मोकळी आहे। परंतु तुम्ही एका विचाराने निवडून येता आणि दुसऱ्या ठिकाणी जाताय तर प्रत्येकाने जर हा ज्या पद्धतीनं विरोधक संपवण्यासाठी जे काही चाललंय षडयंत्र, त्यातून मला वाटतं की पुढची लोकशाही धोक्यात आहे आणि याच्या वेदना सगळ्यांनाच आहेत। पण एक सांगतो की शिवसेना उभाटा पुन्हा नव्यानं उभारी घेईल। आज जो त्यांना रिस्पॉन्स मिळतो आहे, जनतेचा त्यांच्या बाजूने रिस्पॉन्स मिळतोय, त्यावरून मला तरी असं वाटतं या योगायोगाचा आहे, काही मेसेज नाही। आणि कशाला आता भाजपला त्यांची गरज आहे? मला नाही वाटत की कोणाची गरज आहे। आता एवढे मोठी संख्याबळ झाली, 200च्या वर झालेत, आता काय कुठं ठेवणार आहे? जागाच नाही तर काहीतरी फालतूच्या गोष्टी करून पुन्हा नव्यानं काहीतरी, याच्यामध्ये काही तथ्य नाही। ठीक आहे, आता ते सध्या खाजगी विमानं सोडून जो प्रवास चाललेत, नाहीतर आता मुख्यमंत्री असेल किंवा सगळी मोठी मंडळी खाजगी विमानानंच प्रवास करतात। पण आता डोमेस्टिक विमानाने प्रवास करणं हा अपरिहार्य आहे किंवा अपरिहार्य आहे, आदेश आहेत वरून, त्यामुळे ते फडणवीस साहेब आले असतील। पण मला तरी असं वाटतं की हा योगायोग नाही आहे। त्यांचा दौरा होता आणि शनिवार रविवारला मुख्यमंत्री सुद्धा नागपुरात असतात। तर याला कुठल्याही दृष्टीनं आता एक आहे की पत्रकारांना मात्र खाद्य मिळून जातं आणि बातमी करतात।